जय भीम मित्रांनो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? जय भीम मित्रांनो, मी डॉक्टर कालिदास शिंदे आज आपल्या समोर फेसबुक लाईव्ह येत आहे। आजच्या या चौथ्या पुष्प गुंफण्यासाठी पुरोगामी विचार मंच नाशिक आयोजित क्रांतीसूर्य महात्मा फुले व प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त फेसबुक लाईव्ह सत्यशोधक व्याख्यानमाला याचं जे आयोजन आहे, या आयोजन समितीमध्ये कॉम्रेड अशोक उपाडे, सेलू, डॉक्टर मारुती कसाब उदगीर, डॉक्टर सोमनाथ कदम कणकवली, माननीय जोशीलाताई लोमटे उस्मानाबाद, डॉक्टर प्रल्हाद दुधाने नाशिक, डॉक्टर विशाल जाधव नाशिक, या सर्वांचे मी अत्यंत ऋण व्यक्त करतो। आणि आजचा जो विषय आहे फुले शाहू आंबेडकरी चळवळ, खरोखर भिक्षेकरी भटक्यांच्या पालावर पोचली काय? मित्रहो, प्रथम मी माझी ओळख करून देताना मी आपल्याला असं सांगेल की हा विषय घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय। आजपर्यंत बाबासाहेबांच्या संदर्भात आपण वेगवेगळे संदर्भ, वेगवेगळ्या व्याख्यानमाला यांच्या माध्यमातून ऐकलेलेच आहेत। तरी हा पाल आणि भटक्या जमाती हा विषय आलाच कुठून, या संदर्भात आपण विचार करत असाल। मित्रहो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला जे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीद दिलेलं आहे, या ब्रीदानुसार मी स्वतः आईवडिलांच्या बरोबर पालावरती भटकत फिरत, माझे आईवडील स्वतः भिक्षेकरी, माझा स्वतःचा डवरी गोसावी समाज आहे। काही लोक भगवेश धारण करून भिक्षा मागतात। आज हे समाजामध्ये जवळपास 95% भिक्षेकरी लोकांचं प्रमाण आहे। आणि अशा समाजामधून मला बाबासाहेबांची प्रेरणा मिळाल्यामुळे माझं शिक्षण मी करू शकलो। मित्रो, मी स्वतः आईवडिलांचं एका ठिकाणी स्थायिक नव्हतं, पाल घेऊन आईवडील फिरायचे, आजही फिरतात, भाऊ फिरतात, माझा पाहुणे फिरतात, माझा समाज फिरतोय। अशा परिस्थिती असल्यामुळे 1-2 वर्ष गावाकडे आईवडिलांना राहण्याची संधी मिळाली। आईवडील गावाकडे स्थायिक झाले। माझं गाव आहे दिगंची, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। त्या 2-4 वर्षामध्ये मी 7-8 वर्षाचा झालो होतो। आईवडिलांच्या सोबत न माझा शाळेचा दाखला होता, न माझा जन्म कुठं झाला आहे त्याची नोंद होती। अशा परिस्थितीमध्ये माझी आजी, म्हणजे म्हातारी आहे आम्ही म्हणतो, ती म्हातारी आई शाळेमध्ये घेऊन गेली आणि मास्तरला म्हणाले, मास्तर या पोराचं नाव शाळेत घाला। मास्तर म्हणला, कागद कुठं आहे, काहीतरी या जन्माचा पुरावा तर द्या। जन्माचा पुरावा आजीकडे नव्हता। ती घरी आली, माझे वडील गेले होते त्या दिवशी भिक्षेला। संध्याकाळनंतर आजीने हा प्रसंग
वडिलांना सांगितलं, मुलाला शाळेत टाकण्यासाठी शाळेत गेले होते आणि मास्तरने शाळेत दाखला मागितलेला आहे. शाळेचा दाखला मागितलेला आहे तर वडिलांना प्रश्न पडला, मग शाळेचा दाखला तर मिळू शकत नाही, ही काळ्या दगडावरची भटक्यांच्या जीवनातील रेष, मग मुलाची अंदाजपंचे जन्मतारीख लावायची कशी, जन्मतारीख लिहायची कशी, हा प्रश्न वडिलांच्या समोर पडला. वडील गावामध्ये जे काही सुशिक्षित आहेत अशा लोकांच्याकडे फिरू लागले आणि कागदावरती वडिलांनी अंदाजपंचे माझी जन्मतारीख आणि भावाची जन्मतारीख अंदाजपंचे लिहून आणली आणि शाळेमध्ये मास्तरला देऊन, बाबा एवढी जन्मतारीखच आहे, बाकीचे आमच्याकडे पुरावे नाहीत, अशा पद्धतीने माझं शिक्षण सुरू झालं. तिथून पुढं आईवडील भटकंतीकाराला पाल घेऊन बाहेर निघाले. कोल्हापूर येथे पेठवडगाव आहे, पेठवडगावमध्ये आश्रमशाळेमध्ये माझं 5वी ते 10वीचं शिक्षण मित्र हो आश्रमशाळेमध्ये झालं. आश्रमशाळेला दिवाळीची सुट्टी लागायची, उन्हाळ्याची सुट्टी लागायची आणि अशा सुट्टीमध्ये इतर मुलं आश्रमशाळेतली त्यांच्या घरी निघून जायची. परंतु आम्हाला आमचे आईवडील कुठे राहतात, कुठं पालाबिराडा असतील याचा थांगपत्ता नसायचा, माहीत नसायचं. जोपर्यंत आईवडील आश्रमशाळेत आम्हाला निघायला येत नाही दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीची, तोपर्यंत आमची अर्धी सुट्टी आश्रमशाळेमध्ये निघून गेलेली असायची. तिथे आम्ही शाळेमध्ये विनंती करून तिथे राहायचो. आईवडील निघायला आल्यानंतर मग ट्रकने प्रवास, मग पालाबिराडावरती यायचं. आईवडिलांनी दररोज सकाळी उठायचं, भिक्षेला जायचं. ना घरात अन्नाचा कण असायचा. मी माझी भावंडे घेऊन आम्ही भिक्षा मागायला जायचो. भिक्षा मागायला म्हणजे आम्ही भाकरी मागायला जायचो. मग घरामधून वेगवेगळ्या घरांच्यामधून मिळणाऱ्या शेळ्या भाकरी, कधी विटलेलं असायचं अन्न, कधी विटलेली भाजीसुद्धा असायची. अशी भाजी खाऊन आम्हाला दिवस काढावा लागायचा पालाबिराडावरती दिवसभर. संध्याकाळी आईवडील भिक्षा मागून यायचे. वडिलांना साधारणतः दारूचं व्यसन होतं. आता ही पार्श्वभूमी आपण म्हणाल की तुम्ही का मांडताय, कारण मित्र हो आपला विषयच आहे की पालावरती ही चळवळ पोचलीच काय. तर आपल्याला पाल आणि पालावरचं जीवन जर अगर समजलं तरच आपण ही चळवळ बाबासाहेबांची समजून घेऊ शकतो असं मला वाटतं. मग इतरांची उदाहरण देण्यापेक्षा मी माझं स्वतःचं प्रातिनिधिक उदाहरण आपल्यासमोर ठेवत आहोत. वडील दारू पिण्याचे, रात्रभर दारू पिऊन आईला मारहाण, दंगा. माझ्या पालात जी परिस्थिती होती तीच समाजाच्या इतरही पालात तीच परिस्थिती असायची. आमची रात्र कधी संपते आणि दिवस कधी उजळतोय याची वाट बघत बसावं लागायचं. कसं तर करून आम्ही या सुट्ट्या, दिवाळी किंवा उन्हाळी सुट्ट्या पूर्ण करायचं. आपण पुन्हा आश्रमशाळेमध्ये यायचं. आश्रमशाळेचं त्यावेळेस आम्हाला एक विशेष वाटायचं की घरी जी पालाबिराडावरती आपल्याला शिळा तुकडा खावा लागतोय, मागून आणलेला, भिक्षा मागून आणलेला, त्याच्यावर जगावं लागते. त्याच्याऐवजी आश्रमशाळेत किमान कुठं तर ताजं अन्न मिळतंय याचं एक समाधान असायचं. पण पोटातल्या भुकेपेक्षा बाबासाहेबांनी डोक्यात घातलेली शिक्षणाची जी भूक आहे ती भूक वाढत होती. कारण 4थी पासून बाबासाहेबांचे जे चरित्र आहे विशेष आमच्या वाचनात आले होते. शिक्षणाची भूक आता डोक्यात बसली होती. शिक्षणाचा एक ध्यास बाबासाहेबांच्यामुळे मनामध्ये घेतला होता. दुःख, दारिद्र्य, वेदना या भटक्यांच्या संदर्भात काय असतात तो भटकाच चांगल्या पद्धतीने सांगू शकतो असं मला वाटतं. कारण का बऱ्याच साहित्यामध्ये आपण कल्पना शक्तीचा वापर करून कल्पना याच्या माध्यमातून आपण एक वेगवेगळे प्रसंग, चित्रण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण जे ते दैन्य, अन्याय, अत्याचार, शोषण हे सहन केलेलं आहे, हे जीवन उपभोगलेलं आहे, त्यालाच त्याची प्रचिती चांगल्या पद्धतीने असते.
त्यामुळे मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जर आपल्याला सांगायचं म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हुआर शुद्राज लिहितात त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हुआर शुद्रा मांडत असताना त्यांचे मूळ काय, उगमस्थान काय आहे याची पार्श्वभूमी, याचा मागोवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये असे म्हणतात, जे शूद्र आहेत ते मूळचे पशुपालक भटके आहेत. कदाचित ज्यांना माहिती आहे त्यांना ते लवकर आकलन होईल, पण बऱ्याच जणांना प्रश्न पडेल किंवा जो आपला बहुजन समाज आहे, दलित समाज आहे, त्याला शूद्र त्यावेळेस गणलं जायचं. आणि शूद्र पशुपालक भटके कसे? डॉक्टर शिंदे काय वेगळंच काहीतरी सांगतात का काय? मित्र, हे सत्य आहे. पशुपालक भटके मूळचे कोण होते? ते शूद्र होते असं बाबासाहेबांनी मांडत असताना 3 कारण मित्रांनो दिलेली आहेत. त्याच्यामध्ये ह्या लोक जे आहेत हे टोळ्या करून राहायचे. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या टोळ्या असायच्या. या लोकांचा मुख्य व्यवसाय पशुपालन हा होता. उपजीविकेचं साधन पशुपालन होतं. आता या पशुपालन करणाऱ्या जमातींना, म्हणजे त्या काळच्या शूद्रांना चरावखुर्ण आणि मुबलक चारा पाणी जनावरांसाठी आवश्यक असायचे. आता हे मुबलक चारा आणि पाणी ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी हे लोक स्थलांतर करायचे. मग स्थलांतर करत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे एखादी टोळी असायची. तर ती टोळी त्या एरियामध्ये, त्या ज्युरिडिक्शनमध्ये त्यांना येऊन द्यायची नाही, शिरून द्यायची नाही. कारण त्यांना भीती असायची आपली जनावरं उपाशी मरतील. ही लोक चराऊ जे कुर्ण आहेत, चारा आहे, त्या ठिकाणी हे जनावरं चारतील, आपली जनावरं उपाशी राहतील अशी भीती होती. म्हणजे त्यावेळेसचा जर आपण संघर्ष बघितला, आताही आपला संघर्ष संसाधने प्राप्त करणे याच्यासाठी राहिलेला आहे. बाबासाहेब सांगतात की त्यावेळी सुद्धा संसाधनासाठी आपला संघर्ष राहिला, आपण टोळी अवस्थेमध्ये असताना. तर ह्या ज्या टोळ्या आहेत या टोळ्यामध्ये चराव कुरणांच्यासाठी अंतर्गत वाद व्हायचे, तंटे व्हायचे. इतके प्रचंड तुंबळ युद्ध त्यावेळेस व्हायचे. एक टोळी दुसऱ्या टोळीपासून विखुरली जायची, विभक्त व्हायची. हे कारण बाबासाहेब त्यावेळेस सांगतात. त्यानंतर जे पशु होते, चांगले जे पशु आहेत, अशा पशूंची सुद्धा त्यावेळेस चोरी व्हायची. त्यानंतर महिलांची चोरी ही व्हायची. आता महिलांची चोरी कशाबद्दल किंवा काय अशाबद्दल आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. कारण युद्ध इतके मोठे व्हायचे टोळ्यामध्ये, तेव्हा पुरुषांची संख्या प्रचंड झपाट्याने कमी होत जायची. पुन्हा दुसरी टोळी निर्माण होस तर बराच कालखंड निघून जायचं. अशा वेळेस स्त्रियांचे जे आहे, स्त्रियांपासून दुसरी निर्मिती, जो हा निसर्ग नियम आहे,
त्या पद्धतीने स्त्रियांची चोरी प्रजनन व्यवस्थेसाठी त्यावेळेस जास्तीत जास्त, वंशवाढीसाठी त्यावेळेस जास्तीत जास्त व्हायची. चराव करणे, पशूंची चोरी आणि महिलांची चोरी. चराव करणे, पशूंची चोरी आणि महिलांची चोरी, यासाठी बाबासाहेब म्हणतात की ही जी विखुरलेली माणसाची जी थेअरी आहे, सिद्धांत आहे, त्याला बाबासाहेबांनी ब्रोकन मॅन थेअरी म्हणून म्हटलेलं आहे. आता या ब्रोकन मॅनच्या संदर्भात इतपतच हे लोक थांबलेले नाहीत. हे टोळी इतकं युद्ध पुढं वाढत गेलं. काही लोक गावाकडे कूच करू लागली, काही लोक जंगलाच्या बाहेर येऊन राहू लागली. अशा वेगवेगळ्या वस्त्या निर्माण होऊ लागल्या. त्यातल्या आपण काही लोक गावकुसाच्या बाहेर राहू लागलो आणि गावकुसाच्याही बाहेर हा भटका विमुक्त, आजचा भटका विमुक्त समाज राहू लागला. आज जर आपण बघितलं तर भटक्या विमुक्त जमातींची स्पेसिफिक अशी डेफिनेशन नाही. बाबासाहेबांनी जशी शेड्यूल कास्ट ची डेफिनेशन बनवली, एससीचं जे शेड्यूल 1950ला बनवलं, त्या पद्धतीचं शेड्यूल संविधानिक रित्या जे सेंट्रली सुद्धा ॲक्सेप्ट आहे असं ओळख नसल्यामुळं बनवलं गेलेलं नाही. एक तर यांची ओळख नाही. दुसरे एक असं उदाहरण मी आपल्या समोर ठेवू इच्छितो की गावामध्ये राहणारा समाज आपण हा मुख्य प्रवाहातील समाज मानलेला आहे. गावकुसाच्या बाहेर राहणारा दलित समाज आहे हे सुद्धा आपण मानलेलं आहे. त्यानंतर जंगल, दरीखोऱ्या याच्यामध्ये राहणारा आपला जो आदिवासी बांधव आहे याची आपण त्या पद्धतीने व्याख्या केलेली आहे. जर आपल्याला भटकेमुक्तांची, पालावरती राहणाऱ्या माणसाची माणूस म्हणून काय व्याख्या करता येईल का? त्यांचं लोकेशन, त्यांचं पेस आपल्याला डिफाईन करता येईल का? हा खरा तर चिंतनाचा विषय आहे. आपल्या इथे बऱ्याच आता वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळी फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर सुरू झालेल्या आहेत. आज ही चळवळी चांगल्या माध्यमातून सुरू आहेत. आजही दलितांच्यावरती होणारे अन्याय, अत्याचार, भटक्या विमुक्तांच्यावरती होणारे अन्याय, अत्याचार, मॉब लिंचिंग काय कमी झालेलं नाही. याच्यामध्ये माझ्या समाजातील पालाविरावरती राहणारे 5 लोकांची निर्गुणपणे हत्या केली असा राईनपाडा हत्याकांड साक्री तालुका, जिल्हा धुळे इथे घडलेला आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. या पालावरच्या माणसाला खरं माणूस पण मिळालेला आहे का? त्याची माणूस म्हणून गणती झाली आहे का? हा खरा तर मोठा गहन प्रश्न आपल्या समोर आहे. मित्र, एक आज उदाहरण देतो. आज दुपारी बसल्यानंतर माझ्या काय जे घरटं आहे त्या घरट्यासमोर एक 4-5 चिमण्या आल्या.
4-5 चिमण्या आल्या आणि जे आपण सुपामध्ये पाकडून जे थोडंफार धान्य सांडलेलं असते, मातेर आपण त्याला मातेर म्हणतो, ते मातेर सांडलेलं आहे ते कुठंतरी चोचीनं उचलण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. प्रचंड उन्हाच्या झळा होत्या आणि चिमणी फार तहानलेली आणि भुकेलेल्या अवस्थेमध्ये दिसत होती. मी सहज विचार केला, यार माणूस म्हणून आपण भटके म्हणून, भटकंती तर आपल्या 5वीलाच पुजलेली आहे असं म्हटलं जातं आणि ही लादलेली जी भटकंती आहे तरी सुद्धा माणूस काही ना काही धडपड करून पोटाच्या भुकेसाठी वंजळ पस्सा कुणाकडे तरी मागून का होणार घेऊ शकतो. पण ह्या पक्ष्यांचं काय? मी म्हटलं की माझ्या घरात आता 10-20 किलो धान्य उपलब्ध आहे, म्हणजे त्या धान्याचा साठा मी माझ्या घरात करून ठेवला आहे आणि पक्षी आज भुकेलेला आहे. हीच अवस्था आज पाला बिराडावरच्या भटक्या आणि विमुक्त जमातीमधल्या भिक्षेकरी समाजाची आहे. ज्या लोकांनी पिढ्यानपिढ्या संपत्तीचा संचय करून ठेवला, संसाधनांचा संचय करून ठेवला, वेगवेगळ्या पद्धतीचे जे मक्तेदारी आहेत, राजकीय असतील, सामाजिक असेल, वर्णव्यवस्थेची आहेत, ही कायम बंदिस्त अवस्थेमध्ये ठेवली न त्याचा उपभोग जे दलित, भटके, विमुक्त आदिवासी समाजाला करता आलेलं नाही. आज कोठाराचे कोठार भरलेले आहेत, गोदामाचे गोदाम भरलेले आहेत. कायकांच्या तर पैशाला किड्या मुंग्या लागलेल्या असतील, वाळव्या लागलेल्या असतील, पण दानत कुठं आहे? जर ह्याने साठवून ठेवलेलं जे धन आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, एकेकाकडे 50 एकर जमीन, 60 एकर जमीन, 100 एकर जमीन, काहींच्या पूर्ण कुळीनिळीमध्ये जर बघितलं 400, 500 एकर जमीन, वेगवेगळ्या नातू पंतूपर्यंत परतावंड खापरतोंड इथपर्यंत जमिनी नावावर करून दिलेलं आहे. जन्मानं आलेल्या बाळाच्या सुद्धा नावावरती कुठं ना कुठं संपत्तीचा बेस आहे, कुठं ना कुठं त्याला वडिलोपराजित काही तर मिळेल याची आशा आहे. पण दलित समाजाकडे काय? भटक्या विमुक्तांच्याकडे काय? त्या भटक्यांच्या, भिक्षेकऱ्यांच्या जीर्ण फाटक्या पालाकडे बघितल्यानंतर काय वाटतं? हे कधी आपण बघायला गेलोय का? आडीमेडी आणि 12 खोटे आणि त्याच्यावरती टाकलेले जे फाटके तुटके गोधडी, वाकळा आणि मागून भिक्षा मागून जमवलेले जे प्लॅस्टिकचे जे ठिके आहेत, पोते आहेत, त्यापासून बनवलेला निवारा, म्हणजे त्या भटक्यांचं जीवन. पण ते असं जीवन किती वर्ष जगायचं? का म्हणून जगायचं? हे कोणी लादलेलं आहे? का यांच्या वाटेला आला असेल? याच्या संदर्भात विचार भटक्या विमुक्तांनी स्वतः सुद्धा करणं आवश्यक आहे आणि ह्या महाराष्ट्रातील चळवळीने सुद्धा करणं फार महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे राजकीय सुद्धा स्थित्यंतर होताना दिसली. मला मोठ्या राजकीय स्थित्यंतराबद्दल बोलायचं नाही, पण बहुजनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय जे पक्ष आहेत ते पक्ष तयार होताना दिसले. फार आनंदाची गोष्ट आहे, कारण बाबासाहेबांचं मुळातले स्वप्नच होतं की राजकर्ती जमात व्हा.
आणि राजकर्ती जमात होत असताना ह्या गोष्टी नेतृत्व दलित, भटके, आदिवासी समाजाकडे आलं पाहिजे. आज का हो, आज वरचा जो आहे तो आमदार व्हावा, तो खासदार व्हावा. फुटपाथवरचा सुद्धा पालावरचा असेल, फुटपाथवरचा असेल, तो सुद्धा आमदार व्हावा, खासदार व्हावा. इतक्या चांगल्या पद्धतीची संविधानामध्ये रचना बाबासाहेबांनी करून ठेवलेली आहे. मित्रो, अशोक उपाडे साहेब आहेत आपल्या बरोबर. अशोक उपाडे साहेब 2006-07च्या दरम्यान तेलगाव बीड येथील एकनाथराव आव्हाड साहेब, दिवंगत एकनाथराव आव्हाड साहेब यांच्या जमीन अधिकार आंदोलन याच्यामध्ये होते. मी त्यावेळी जस्ट MSWचा विद्यार्थी होतो, ब्लॉक प्लेसमेंटसाठी गेलो होतो. तर त्या ठिकाणी मला बघायला मिळालं की जमीन अधिकार आंदोलन जे आहे ते कशा पद्धतीने चालवलं जाते, कोणासाठी चालवलं जाते. जी लोक रिसोर्सलेस आहेत, ज्यांच्याकडे संसाधन रहित असा समाज राहिलेला आहे, पिढ्यानपिढ्या ठेवला गेलेला आहे, अशा लोकांच्याकडे काहीतरी जमीन जर आली ते लोक पिकवू शकतात, त्यातून उत्पादन घेऊ शकतात. नाही तर कित्येक वर्ष आम्ही पिढ्यानपिढ्या जे भांडवलदार आहेत त्यांच्या बांधाला जाऊन गवत आणायचं, त्यांच्या शेतामध्ये जाऊन राबायचं, कष्ट करायचं, मजूर म्हणून किती वर्ष जगायचं, हा प्रश्न त्यावेळेस ते लोकांच्या पुढे निर्माण करून देत होते. का हा विषय मी आपल्यासमोर ठेवतोय? कारण मी बघितलं जे जिजा आहेत किंवा अशोक उपाडे जे साहेब त्यावेळेस होते, तुकाराम तात्या होते, अशोक तांगडे, अशी जी मंडळी होती, अशा मंडळींनी त्यावेळेस पारधी समाजामध्ये सुद्धा या गायरान जमिनी मिळाव्या, त्याचा मोबदला त्यांच्यापर्यंत पोचावा, याच्यासाठी विशेष प्रयत्न त्यावेळेस त्या लोकांनी केलेले. काही लोकांना 5-5 एकर जमिनी सुद्धा त्यावेळेस मिळवून दिल्या त्यांनी. मित्रो, बाबासाहेब जर त्यांच्यापर्यंत पोचले नसते, बाबासाहेबांचे विचार त्यांनी घेतले नसते, तर त्या मंडळींनी ती कामं केली नसती. म्हणजे ही ताकद आहे बाबासाहेबांच्या विचारांची. आज एवढं मोठं शिक्षण मी घेऊन पुढं मार्गक्रमण करत आहेत, ही खरं तर बाबासाहेबांच्या विचाराची ताकद आहे. आणि बाबासाहेबांचे विचार आपल्याला फक्त तारू शकतात. पाळाव बिरारोडावरती फिरत असताना पहिल्यासारखं चित्र काय राहिलं नाही असं बोललं जातं. काही बाबतीत ते मान्य करावं लागेल, कारण भटक्यांच्या पालाबिरावरती कुठे जर गेले तर नागडी उडी पोरं फिरायची, अंगावरची कपडा सुद्धा मिळायचा नाही. अशी अवस्था होती. पालावरचं पोरग कधी शाळेची पायरी चढल का नाही, अशी अवस्था होती. गावामध्ये कुठेही भिक्षा मागायला गेलं तर चोळीचा आळ कधी येईल हे सांगता येत नव्हतं. गावकुसाच्या बाहेर पडणारी भटक्यांची पालं ती कधी पेटवली जातील किंवा कधी उपसून टाकली जातील, कधी त्या गावकुसाच्या बाहेरच्या पाला बिराडावरून भटक्यांना हाकललं जाईल, याची शाश्वती काही पाठीमागच्या 30-40 वर्षामध्ये नव्हती. परंतु बाबासाहेबांचा विचार जसा
लोकांच्यापर्यंत पोचू लागला. काहींचे आईवडील भिक्षा करत होते, पण तरीसुद्धा बाबासाहेबांना सुटाबुटामध्ये बघितलेलं, त्यांनी भिक्षा मागायला जाताना ते कायम त्यांच्या लक्षात राहायचं. आपलं पोरगंसुद्धा सुटाबुटामध्ये दिसलं पाहिजे बाबासाहेबांसारखं, असे स्वप्नसुद्धा भटक्यांना आता पडू लागले. आणि ते स्वप्नसुद्धा काहीच्या जीवनामध्ये साकारसुद्धा होऊ लागले. त्यातून काही मुलं शिक्षण घेऊ लागली. आणि शिक्षण घेतलेली मुलं काही आज जर आपण बघितलं, काहींची दुसरी पिढी, काहींची तिसरी पिढी, काहींची चौथी पिढी, माझी तर पहिली पिढी आहे. कित्येक भटक्यांच्या अजून पहिल्या पिढ्याच अजून शिक्षणामध्ये यायचे, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचायचे. पण ज्या काय पिढ्यांच्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार पोचले, बाबासाहेबांना त्यांनी आत्मसात केलं, फुलेंना आत्मसात केलं, शाहूंना, छत्रपती शाहू महाराजांना आत्मसात केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना आत्मसात केलं. आणि जे आपले समाजसुधारक आहेत त्यांच्या मार्गाने जे चालले, त्यांच्यामध्ये वैचारिक परिवर्तनाचे बीजे ही पोचू लागली. फार अलीकडच्या काळात जर म्हटलं तर आपण 15-20 वर्षाचा कालावधी बघूया, तर याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे म्हटलं, चलो बुद्ध की ओर, आता आपल्या भटक्यांना बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, आणि तोच माणसाला माणूस पण मिळवून देईल, असे विचार जे बाबासाहेबांनी आपल्या समोर ठेवले. अशा विचारामधून ह्या ज्या धर्मांतरांच्या चळवळी आहेत ह्या मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. यातून आदरणीय लक्ष्मण माने, आदरणीय लक्ष्मण गायकवाड साहेब, आदरणीय बाळकृष्ण रणके, आदरणीय इदाते दादा, असे जे मान्यवर आहेत वेगवेगळे, या मान्यवरांनी अक्षरशः ह्या भटक्या जमातीच्या उन्नतीसाठी झोकून दिलं. बहुधा आपल्याला या भटक्या विमुक्तामध्ये जे नेतृत्व आहे ते नेतृत्व अधिक खंबीर आणि सक्षम दिसून येत नाही. भिक्षेकरांच्या संदर्भातलं मी आपल्या समोर ठेवतो. राजकारती जमात होण्याचं स्वप्न यांच्या संबंधात तर हा फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. लक्ष्मण मानेंनी आणि सुषमा अंधारांनी फार मोठी धर्मांतर चळवळ महाराष्ट्रामध्ये उभा केली. यातून भटक्यामुक्त समाजातले काही लोक पाडाविरावरचे सुद्धा बुद्धमय झाले. परंतु मित्र हो, भटक्यांच्या संदर्भात जर विचार केला तर त्यांच्या पोटाचा जो प्रश्न आहे, तो पोटाचा प्रश्न त्यांना स्वाभिमानाने जीवन जगून देत नाही. न त्यांच्याकडे कोणतं भांडवल आहे, न कौशल्य आहे, बळ आहे. ताकदीवरती काम करणारे सुद्धा समाज बळाचा वापर करून निडळाच्या घामाने, श्रमाने स्वतःची उपजीविका कमवणारे सुद्धा समाज बांधव विमुक्त समाजामध्ये आहेत. उदाहरणार्थ कैकाडी समाज आहे, लमाण बंजारी समाज आहे, त्यानंतर वडार समाज आहे, त्यानंतर बेलदार समाज आहे. असे समाज एक आपल्याला श्रमावरती आधारित, श्रम मूल्य व्यवस्थेवरती आधारित जीवन जगणारे आहेत. त्या लोकांच्या मध्ये
आता प्रकर्षाने आपण बघितलं तर परिवर्तन होत आहे. आता ह्याला परिवर्तन होण्याच्या पाठीमागे सुद्धा बाबासाहेबांचा उदाहरण आदर्श म्हणून समोर आहे. या देशामध्ये जर आपण बघितलं तर गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला, आणि डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणायचे खेडी सोडून शहराकडे चला. हा जो विचार आहे, हा जो विचार ज्या भटक्यांच्या पालावरती पोचला ते लोक शहरामध्ये गेले, आणि शहरामध्ये गेल्यानंतर छोट्या छोट्या झोपडपट्ट्यामध्ये ते राहू लागले. आणि त्यांच्यामध्ये या बाबासाहेबांच्या विचाराचं जे स्थैर्य आहे, जो लढाऊपणा आहे, अन्यायाविरुद्ध जे बंड पुकारणं आहे ते येऊ लागलं. आपोआप लोकांनी हे जे परंपरागत जे व्यवसाय आहेत, बाबासाहेबांनी कायम हेच सांगितलं होतं, जुने जाऊ द्या मरणा लागुनी. हे जुनं पुराण जे आहे, ही जातीची लक्तर, शोषण आधारित ही जाती व्यवस्था नाकारली पाहिजे. ह्या ज्या परंपरा आपल्याला जर हातामध्ये कटोरा ठेवत असतील, भीकच मागावं लावत असतील, तर या का आपण नाकारू नये, या का आपण सोडू नये. या दृष्टीनं मुंबईत येणाऱ्या, पुण्यामध्ये येणाऱ्या, औरंगाबादमध्ये येणाऱ्या अशा वेगवेगळ्या शहरामध्ये येणारी जी भटक्यांची पालं आहेत ती सुरू होऊ लागली. याच्यामध्ये फार मोठा महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळींचा, इथल्या सत्यशोधक चळवळींचा, इथल्या फुले शाहू आंबेडकरीवादी चळवळींचा फार मोठा वाटा आहे. त्या काळी आज सुद्धा भटक्यांना वाटतं की कोणत्याही आंदोलनाला, मोर्चाला भटक्यांना चला म्हटलं तर ते म्हणतात नाही रे बाबा नको, तिथे गेल्यानंतर वडापाव खाऊन दिवसभर उपाशी मरावं लागेल, संध्याकाळची माझी चूल पेटणार नाही, मी संध्याकाळी काय खाऊ, वाट खर्चीला पैसे नाहीत. असे जे प्रश्न आहेत, असे जे प्रसंग आहेत, वेगवेगळे त्यांच्यावर ओढवायचे. पण जी लोक या आंदोलनामध्ये, या चळवळीमध्ये सहभागी झाली, यामध्ये भटक्या जमातीमधून लक्ष्मण गायकवाड यांनी काढलेला बिराड मोर्चा असू द्या, किंवा गाढवं डुक्करं घेऊन काढलेला मोर्चा असू द्या, या मोर्चामुळं जे बाबासाहेबांनी म्हटलं होतं मूक नायक, जो मुका समाज आहे, हा मुका समाज दबक्या आवाजात का होईना हळूहळू बोलण्याचं धाडस करू लागलं. याचं कारण का? याचं कारण जर आपण पाहिलं तर गावकुसाच्या बाहेर राहत असताना त्याला जे आता सध्या पाठीशी उभा राहणारा समाज आहे, परिवर्तनवादी विचार करणारा समाज जो आहे, तो बुद्धिस्ट समाज आहे, पुरोगामी विचार करणारा समाज आहे, यांच्या पाठिंब्यावरती खंबीरपणे हा समाज आज गावकुसाच्या बाहेर निर्भीडपणे जगत आहे. नाही तर काय अवस्था होती या भटक्या विमुक्तांची. भटक्यांच्या संदर्भात जर विचार केला तर अंतर्गत यांच्यातल्या जात पंचायती, यांच्यातल्या अंधश्रद्धा, यांच्यातल्या रूढी परंपरा, यांच्यातले देवभोळेपण, आणि या सर्वावरती होणारा जो खर्च आहे, ह्या खर्चामधून पिचून जाणारी, कर्ज बाजारी होणारी ही पालाबिरावरची माणसं
कायम त्या दबलेल्या अवस्थेमध्ये, दबलेल्या सुरामध्ये सकाळी झोपेतनं उठायचं, तोंडावर पाणी मारायचं की लावली काकला भिक्षेची झोळी, चालला भिक्षा मागायला. ही अशी परिस्थिती. याच्यासाठी आपल्याला समताधिष्ठित समाज निर्माण करणे, समताधिष्ठित मूल्ये स्वीकारणे, नैतिक मूल्यांची जोपासना करणे, याच्या संदर्भात विचार करणं पण आपल्याला फार आवश्यक आहे. भटक्यांच्या बोलीभाषा आहेत त्या अधिक समृद्ध कशा होतील, त्या लोप पावत चाललेल्या आहेत. आज आपल्यामध्ये जर बघितलं तर विविध विद्यापीठातले जे पूर्वगामी विचार आणि बहुजन समाजातले जे प्राध्यापक आहेत ते भटक्यांचे वेगवेगळे विषय घेऊन संशोधन करताना आज आपल्या पुढे दिसत आहेत. ही जी जाणीव आहे, आपल्या दलित असण्याची जाणीव आहे, ती जाणीव भटक्या समाजामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. कारण आज जर बघितलं तर आपण महाराष्ट्रामध्ये दलित साहित्य याच्यामध्ये भटक्यांचं संबंध साहित्य येतं आणि दलिताची व्याख्या करत असताना भटके सुद्धा त्यातील एक भाग आहेत. पण आज बघितलं तर आपण जे विचारानं मागास आहेत ते स्वतःला दलित समजायला तयार नाहीत, किंवा दलित जी अस्मिता आहे, जी शोषणाविरुद्ध बंड करून उभे राहण्याची ताकद देते, ही अस्मिता भटक्यांच्या मध्ये निर्माण होणे फार महत्त्वाचे आहे. याच्या पाठीमागची जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा बाबासाहेबांचीच आहे. भटक्यांना भविष्यामध्ये फक्त फुले शाहू आंबेडकर आणि बुद्धमय विचार हे पुढे घेऊन जातील यात काय तिळमात्र शंका नाही. भले आज प्रत्येक ठिकाणी लोक आपल्या कामामध्ये व्यस्त असतात, त्यातून भटक्यांच्या पालावरती जायला बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही. पण या माध्यमातून, पुरोगामी मंचाच्या या लेक्चरच्या माध्यमातून मी जरूर आवाहन करेन की जरूर एकदा भटक्यांच्या पालाला आपण भेट द्यावी. आपण वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना, वेगवेगळ्या विचारवंतांच्या स्मारकांना भेट देतो, पण बाबासाहेबांचा खऱ्या अर्थानं जो विचार आहे तो विचार तळागाळातल्या दलित शब्द आहेत, दलितापेक्षा पददलित असे जे भिक्षेकरी भटक्या जमाती आहेत, अशा पददलित समाजाकडे येणं आणि त्यांना आपल्या बरोबरी घेऊन जाणं. तुम्ही तर आमचे मोठे भाऊ आहात हे आम्ही मानतो, पण आम्हाला सुद्धा ह्या विचाराच्या प्रभावाबरोबर घेऊन जाणं ही आपली आता नैतिक जबाबदारी आहे. बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं या संदर्भात भटकेविमुक्त बरेच वेळा विचार करतात. बाबासाहेबांनी नक्की आपल्याला काय दिलं? बाबासाहेबांनी SC ST OBC एवढेच शेड्यूल बनवले आणि संविधानिक अधिकार दिलेले आहेत. भटक्या विमुक्तांना नक्की काय दिलं? बाबासाहेबांना SC ST मध्ये या भटक्या विमुक्तांना टाकायला काय झालं होतं? या सूचीमध्ये समाविष्ट करायला काय झालं होतं? असे असंख्य प्रश्न भटक्यातले शिक्षित अशिक्षित अशा लोकांच्या पुढे सुद्धा निर्माण होत. बाबासाहेबांना त्या कालखंडात, त्यावेळेस जे शक्य होतं त्या लोकांना बाबासाहेबांनी SC मध्ये समाविष्ट करण्याचा
प्रयत्न बाबासाहेबांनी केलेला आहे त्याबद्दल आपण प्रत्येकजण त्यांचे ऋणीच आहोत. भरपूर समाज आहेत. पहिल्या काळात आपण जर क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट जर बघितला तर त्यामध्ये मांग हा समाजसुद्धा क्रिमिनल ट्राईब्स म्हणून ओळखला जायचा. मांग आरोडीसुद्धा समाज क्रिमिनल ट्राईब्स म्हणून ओळखला जायचा. पारधी समाज आज एस टीमध्ये आहे, तो सुद्धा क्रिमिनल ट्राईब्स म्हणून ओळखला जायचा. बाबासाहेबांच्या संविधानाची जी ताकद आहे ते माणसाला माणूस पण मिळवून देण्याची आहे. इतर राज्यामध्ये जर आपण बघितलं, उत्तर प्रदेशमध्ये बघितलं, दक्षिण भारतामध्ये जर बघितलं तर बंजारा समाज तिकडे एस सीमध्ये आहेत, काही ठिकाणी एस टीमध्ये आहेत. वडरा समाज काही ठिकाणी एस सीमध्ये आहे, कैकाडी समाज त्या ठिकाणी एस सीमध्ये आहेत. राजस्थानमध्ये जोगी नावाचा जो समाज आहे तो एस सीमध्ये आहे. अशी असंख्य कितीतर जातीची उदाहरण सांगता येतील जे मूळचे भटके विमुक्त म्हणून या भारतातल्या अँथ्रोपॉलॉजिस्टनं त्यांची व्याख्या केली होती, नोमॅडिक म्हणून. अशा लोकांचा समावेश बाबासाहेबांनी एस सीमध्ये केलेला आहे. आज जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, 1947ला सर्व माणसाला स्वातंत्र्य मिळालं, पण या देशातला पालावरचा असेल किंवा देशामध्ये आढळणारा जो भटक्यामुक्त समाज आहे त्या समाजाला इतर समाजापेक्षा 5 वर्षाने विलंबाने स्वातंत्र्य मिळालं आहे हे मान्य करावं लागेल. आणि स्वातंत्र्य जे मिळालं ते केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मिळालेलं आहे. 1950ला बाबासाहेबांचं संविधान म्हणतं की माणूस जन्मता स्वतंत्र आहे. आणि क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट काय म्हणतो? माणूस जन्मता गुन्हेगार आहे. भटक्यामुक्तातला जो माणूस आहे तो भटक्यामुक्तामध्ये जन्मला तो जन्मजात गुन्हेगार आहे. आणि बाबासाहेबांचं संविधान म्हणतं माणूस हा जन्माने स्वतंत्र आहे, स्वातंत्र्य आहे त्याला. त्यासाठीच बोलण्याचं स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य हे बाबासाहेबांनी आपल्याला बहाल केलं. थोडीशी कधी पुसटशी मी विचार करतो की बाबासाहेबांनी जर संविधान दिलं नसतं तर या देशामध्ये या पालावरच्या किंवा भिक्षेकरी भटक्या जमातीची अवस्था काय असते? भिक्षेकरी म्हणणं हे सुद्धा कलंक आहे, जसं गुन्हेगार म्हणणं सुद्धा कलंक आहे, गुन्हेगारी जमाती म्हणणं सुद्धा कलंक आहे. जसं अस्पृश्य जाती संबोधलं जात होतं तो कलंक बाबासाहेबांनी पुसण्याचा जो प्रयत्न केला तो संविधानाच्या माध्यमातून केला. पण बाबासाहेबांचं जे अपुरं स्वप्न राहिलेलं आहे ते आहे ते जाती निर्मूलनाची चळवळ अधिक सशक्त कशी करता येईल, जाती निर्मूलन कसं होईल या दृष्टीनं मार्गक्रमण करणं फार आवश्यकता आहे. आज आपापल्या जातीच्या बेगडामधून आणि जातीच्याच परिप्रेक्ष्यामधून जातीच्यासाठीच झटणारे बरेच बांधव आज आपल्याला दिसतात. पण बाबासाहेबांचं योगदान बघा, या भारतातल्या प्रत्येक माणसासाठी त्यांचं योगदान आहे. या देशातलं कोणतंही पान असेल, कोणतंही कायदा असेल, कलम असेल, विचार आहे, हे बाबासाहेबांच्या विचाराशिवाय हलत नाही. त्यामुळं बाबासाहेबांचं जे योगदान आहे
भटक्या विमुक्तांसाठी ते आमलाग्र आहे. बाबासाहेबांची क्रांती जी केली ती बघा ना कशी केलेली आहे. या जगाला वेगवेगळ्या जे रिव्हॉल्ट झालेल्या आहेत, क्रांती झालेल्या आहेत, ज्या उत्क्रांती झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही ना काही तर आपण प्रत्येकाने हरवलेलं आहे. काही ठिकाणी रक्तरंजित क्रांती झालेल्या आहेत, काही ठिकाणी लोकांची प्रचंड हानी झालेली आहेत. पण बाबासाहेबांनी जी क्रांती, सामाजिक, धार्मिक, राजनैतिक क्रांती घडवून आली, ते रक्ताचा एक थेंब नाही सांडता, एक थेंबही सांडला नाही. बाबासाहेबांनी लेखणी हातात ठेवली कायम. बाबासाहेबांनी मुक्या माणसाला वाचा देण्यासाठी मूकनायक, त्यानंतर समता, जनता, प्रबुद्ध भारत, यातून शोषितांचा आवाज बुलंद केला. 5000 वर्षाचा विषमतावादी इतिहास गाडून नवीन इतिहास बाबासाहेबांनी निर्माण केला. स्त्रियांना सुद्धा समान हक्क मिळावा, हिंदू कोड बिल ॲक्सेप्ट करावं, यासाठी बाबासाहेबांना स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या जगाला प्रॉब्लेम ऑफ रुपी काय आहे हे सांगणारे जागतिक अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. कामगारांना 14 तास, 18 तास, 20 तास काम करावं लागायचं. तर या कामगारांचे 14 तासाचे बाबासाहेबांनी 8 तासावरती वेळ आणला. या कामगारासाठी अफर्मेटिव्ह ॲक्शन बाबासाहेबांनी आणल्या. आणि वेलफेअर जी कन्सेप्ट आहे मुळात बाबासाहेबांनी तिथूनच जन्मास घातली आहे. हे काय आपल्याला मान्य केल्याशिवाय पर्याय नाही. आमचे एक दंगलकार नितीन चंदन शिवे, माझ्या सांगली जिल्ह्यातला एक बंधू आहे, चांगला कवी आहे, विद्रोही कवी आहे. त्यानं आज एक पोस्ट टाकली होती, कोण खरे वारसदार, बाबासाहेबांचे कोण खरे वारसदार. त्यातल्या मित्र हो एक 5 ओळी मी आपल्या समोर ठेवतो. रायगडावरून राजे म्हणाले, रायगडावरून राजे म्हणाले, मी स्वराज्याला जन्म दिला. राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. मी स्वराज्याला जन्म दिलाय. चवदार तळ्याच्या पाण्यातून बाबासाहेब म्हणाले, मी तर संविधानाला जन्म दिलाय. कोल्हापूरच्या मातीतून छत्रपती राजश्री शाहू म्हणाले, महाराज म्हणाले, मी माणुसकीला जन्म दिला. मग नंतर काय झालं बघा, त्यांनी पुढे मांडले. तिने अशी कल्पना केली, हे वास्तव पण आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. महात्मा फुलांनी हातात खडू घेतला आणि फळ्यावर लिहिलं, आमचे खरे वंशज, आमचे वारसदार हे आमच्या रक्तातून नाही. महात्मा फुले काय म्हणतात, आमचे खरे वंशज, आमचे वारसदार हे आमच्या रक्तातून नाही, तर आमच्या विचारातून जन्माला येतात. कशातून येतात, तर विचारातून जन्माला येतात. बाबासाहेबांच्या विचारातून जन्माला आपण आलेले लोक आहेत. तोच खडू बाबासाहेबांनी हातात घेतला. बाबासाहेबांनी लिहिलं, जे आमचे विचार पेरतात तेच आमचे खरे वारसदार. जे आमचे विचार पेरतात तेच आमचे खरे वारसदार. तेच आमचे खरे वारसदार. मित्रहो, बाबासाहेबांचे विचार पेरण्याची जबाबदारी आता आपल्यावरती आलेली आहे.
बाबासाहेबांनी आपल्यासाठी भरपूर काय देऊन गेलेलं आहे, पण ते आता आपण पुढं तसाच झंझावत ठेवणं, तीच क्रांती ज्योत कायम तेवत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. बाबासाहेबांचा जन्म आपल्याला न्याय देऊन गेलेला आहे. या भटक्या जमातीचे असेल, बहुजनांचे असेल, जनावरांसारखे जीवन होते, त्यांना माणूस म्हणून बाबासाहेब बनवून गेले, माणूस म्हणून बनवून गेलेले. बाबासाहेबांच्या एका सहीने युगानुयुग जो अत्याचार होता, तो अत्याचार आणि आता पडलेला जो लॉकडाऊन आहे ना, तो जातीय धर्मव्यवस्थेने टाकलेला तो जो लॉकडाऊन आहे, तो एका सहीने बाबासाहेबांनी मोडून काढलेला आहे. त्यावेळेस बाबासाहेबांनी आम्हाला काय शिकवलं? बाबासाहेबांनी आम्हा भटक्यांना, आम्हा बहुजनांना मान वर करून ताठ मानेनं जगायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं, आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे शिकवलं. मित्रहो, पालावरची लढाई फार मोठी आहे, कारण इथे खाण्याच्या वांद्यापासून पिण्याच्या वांद्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी असतात, आणि आपले मीडिया चांदा ते बांधा बातम्या देतात. पण ह्या भटक्यांचा जो वांदा आहे, खाण्यापासून पिण्यापासून जगण्यापासून, हा अजून सुद्धा सुरूच आहे. आज सुरक्षित अवस्थेमध्ये भटक्यामुक्त जमाती आज जीवन जगत आहेत, पण तुमच्यासारखे जे, आपल्यासारखे जे बंधू आहेत, ते आपल्या पाठीशी खंबीर उभा राहिले तर भटका ताठ मानेने निर्भीडपणे जगू शकतो. कारण ह्या देशाला वीर पुरुषांची जी परंपरा जर दिली असेल, त्या भटक्या विमुक्तांनी दिलेल्या आहेत. कारण इंग्रजांना नडणारे, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे हे भटके विमुक्त होते, त्यांच्या शोषणाच्या विरुद्ध लढणारे हे विमुक्त जमाती होते. त्यामुळे त्यांना शौर्याचा असा इतिहास आहे. तसा इतिहास आपल्याला आपल्या विचारवंतांनी, प्रत्येकाच्या विचारवंतांनी दिलेला आहे. तर सर्वांना नतमस्तक होऊन, उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, आणि इथून पुढे जी अजून असंख्य कोटी जी कुळं उधरतील ती भीमाच्या फक्त योगदानामुळे होतील आणि त्यांच्या विचारामुळेच होतील. जय भीम, जय भारत, जय लहूजी, जय अण्णाभाऊ, जय सेवालाल, आणि सर्व जे विचारवंत आहेत, महापुरुष आहेत, फुले शाहू आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीरराव भाऊराव पाटील, यात सर्वांना नतमस्तक होऊन मी आपली रजा घेतो. मित्रो, फेसबुक लाईव्ह असल्यामुळे काही प्रश्न वगैरे घेता येतात का ते आपण 1-2 मिनटं वाटलं तर पाहूया, नाहीतर मी माझ्या ज्या भाषणाला आहे इथे विराम घेतो. काही कोणाचे प्रश्न असेल तर त्यांनी टेक्स्ट बॉक्समध्ये टाकावेत. मी आपल्याशी संवाद त्या संदर्भात करू इच्छितो. अशोक भाऊ, कुणाचे काही प्रश्न असेल तर टेक्स्ट बॉक्समध्ये टाकले तर बरं होतील, कारण त्या फ्लोमध्ये कोणी काय कॉमेंट केलेले आहेत ते आता जास्त बघता येत नाहीत. कुणाचे काही प्रश्न असेल तर त्यांनी टेक्स्ट बॉक्समध्ये टाकले, इथं कॉमेंटमध्ये टाकले तर आपल्याला काही प्रश्न घेता येतील. कोणाची काय कॉमेंट येताना दिसत नाहीत,
ठीक आहे. पुरोगामी विचार मंच नाशिक आयोजित क्रांतीसूर्य महात्मा फुले व प्रज्ञासूर्य बोधिसत्व महामानव युगपुरुष विश्वमानव भारतरत्न संविधानकर्ते कायदेतज्ञ सिंबॉल ऑफ इंडिया सिंबल ऑफ नॉलेज सिंबल ऑफ क्रिएशन सिंबल ऑफ अस्मिता सिंबल ऑफ डिग्निटी सिंबल ऑफ स्वातंत्र्य बाबासाहेबांच्या संदर्भात जेवढेही शब्द आपण वापरू ते मित्रहो अपुरेच आहेत. या फेसबुक लाईव्ह सत्यशोधक व्याख्यानमाला या संदर्भात जे संयोजन समिती आहे अशोक उपाडे सर, डॉक्टर मारुती कसाब सर, डॉक्टर सोमनाथ कदम साहेब, माननीय जोशीलाताई लोमटे ताई, डॉक्टर प्रसाद दुधाणे, डॉक्टर विशाल जाधव यांनी माझ्यासारख्या पाला बिरारावर फिरणाऱ्या एका विचारवंताला आपण शांतचित्ताने ऐकून घेतले, बोलण्याची संधी दिली आणि आपण सगळे जे श्रोतेवर्ग मीडियामध्ये असणारे माझे समाज बांधव, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आपण घरातून साजरी करत आहात. तरीसुद्धा जास्तीत जास्त वेळ आपण हे व्याख्यान ऐकण्यासाठी दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. भटक्यांना आपल्या आधारांची गरज आहे, आपल्या पाठिंबाची गरज आहे. असाच पाठिंबा सदैव भटक्यांच्या पाठीमागं असू द्या अशी विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.